शेतकरी कामगार पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा नारळ काल वाढवला। पनवेल इथे काल शेतकरी कामगार पक्षाची जाहीर सभा पार पडली। यावेळी पनवेल मतदारसंघासाठी बालाराम पाटील यांच्या नावाची जाहीर घोषणा करण्यात आली। शेकाप विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार आहे। येत्या 2 ऑगस्टला विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे। नितीन नागे याची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच प्रेम प्रकरणातून धनगर समाजातील तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टी येथे आबा ज्ञानदेव काळे या धनगर समाजातील तरुणाला प्रेमसंबंधाच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली। विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मुंबई, पुणे, पनवेल, नवी मुंबईत हजारो लोकांची चिटफंडच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या मायलेकींना पोलिसांनी अटक केली। यात फसवणूक झालेल्या लोकांनी या मायलेकींना पोलिसांच्या ताब्यात दिले। लोकांचा विश्वास संपादन करून तब्बल 1,30,00,000 रुपये लाटल्याचा तपासात समोर आले। वैजयंती हडकर आणि विशाखा अरोरा अशी या मायलेकींची नावे आहेत। बनावट स्टॅम्प आणि कागदपत्राच्या सहाय्याने अनेक खासगी आणि राष्ट्रीय बँकांना 60 लाखांहून जास्त रुपयाचा गंडा घालणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। या टोळीतील 2 अटक केली असून 10 जण अजून फरार आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 70हून अधिक बनावट स्टॅम्प जप्त करण्यात आले। बातमी बदलापूरची। बदलापूर येथील सह्याद्री पर्वतरांगेत असलेला चंदेरी हा किल्ला चढण्यासाठी आलेल्या एकाचा दगड कोसळून मृत्यू झालाय। टाइम्स ऑफ इंडिया कंपनीतील 48 जणांची टीम इथं आली होती। डोंगरावरून परत येत असताना पावसामुळे वरून आलेला दगड अभिजित कदम यांच्या डोक्याला लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला। लोणावळ्यात काल मुसळधार पाऊस झाला। काल केवळ 6 तासात 67 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। गेल्या 2 दिवसात लोणावळ्यात 168 मिलीमीटर पाऊस पडला असून येथील अनेक रस्ते पावसाच्या पाण्याखाली गेलेत। पर्यटकांचं आकर्षण असलेले इथले धबधबे सुद्धा वाहू लागलेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।